थर्मोडायनामिक्स वरून वर्क कॅल्क्युलेशन वरती 100% क्वेश्चन येणार आहे. पण त्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की कोणता फॉर्म्युला यूज करायचा, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचं कन्फ्युजन दूर होईल आणि 100% तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होईल. चला तर मग पाहू. सगळ्यात पहिला तुम्हाला क्वेश्चन दिल्यानंतर वर्क फाइंड करायचं आहे, तर पहिला तुम्हाला प्रोसेस फाइंड केली पाहिजे. म्हणजे काय, जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये मेन्शन असेल कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर, तर याचा अर्थ ती इरिव्हर्सिबल रिएक्शन आहे. त्यावेळी तुम्ही हा फॉर्म्युला यूज करणार आहे. कोणता? W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. जर क्वेश्चन मध्ये रिव्हर्सिबल आयसोथर्मल असं मेन्शन असेल, तर हा वाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. W इज इक्वल टू मायनस 2.303 NRT लॉग ऑफ V2 बाय V1. जर प्रेशर दिला असेल तर P1 बाय P2. बाकी फॉर्म्युला सेमच आहे. आणि जर एखादी रिएक्शन दिली असेल आणि त्या रिएक्शन मध्ये तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत वर्क डनच्या, तर त्यावेळी तुम्ही हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. W इज इक्वल टू मायनस डेल्टा NG RT. आता यामध्ये डेल्टा NG म्हणजे काय? गॅसेस मॉलिक्युलचं चेंज, प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. आर म्हणजे काय? गॅस कॉन्स्टंट, जो की असतो 25/3 जर जूल मध्ये आन्सर काढायचं असेल तर, 2 जर कॅलरी मध्ये आन्सर काढायचं असेल तर, आणि टी म्हणजे टेम्परेचर, जे की असतं केल्विन मध्ये. वर्क डनचं कॅल्क्युलेशन झाल्यानंतर सुद्धा आपल्याला ते युनिट कन्व्हर्जन करता आलं पाहिजे, तरच आपला आन्सर करेक्ट येणार आहे. त्यानुसार मी काही इम्पॉर्टंट जे युनिट कन्व्हर्जन आहेत तिथे लिहिलेले आहेत. 10⁵ पास्कल म्हणजेच 1 बार. आणि जे आन्सर आपलं बार डीएम क्यूब मध्ये येणार आहे, म्हणजे पी एक्सटर्नल टू डेल्टा व्ही ज्यावेळी यूज करणार, बार डीएम क्यूब असेल किंवा लिटर एटीएम असेल, तर तेच म्हणजे काय असणार आहे? 100 जूल असणार आहे. याच्या अकॉर्डिंगच तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. आता तुमच्या स्क्रीनवरती जो क्वेश्चन दिसत आहे तो सॉल्व्ह करा आणि त्याचा आन्सर जे असेल ते कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आणि 1 मार्कासाठी नक्कीच आम्हाला इंस्टाग्राम वरती फॉलो करा आणि या चॅनलला सबस्क्राईब